जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूर महानगरपालिकेत महापौर पदाची निवड आता करण्यात आलेली आहे आणि निवडीवेळी राष्ट्रवादीच्या 4ही नगरसेवकांनी फेटा न बांधल्याचं दिसून आलं। अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे फेटा बांधलेला नव्हतं असं राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांनी सांगितलं। तर महायुतीचा महापौर झाल्यानंतर या नगरसेवकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। निवड झालेली आहे तर उपमहापौरपदी अक्षय जरग याची निवड करण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहतो की कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा या ठिकाणी भाजपचा महापौर झालेला आहे। त्या संदर्भात महायुतीच्या नगरसेवकांना काय वाटतं त्यांच्याशी आपण बोलूयात। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे पण नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलूयात। चंद्रकांत दादा असतील, आमदार राजेश क्षीरसागर साहेब असतील, खासदार धनंजय माडिक साहेब असतील, अबल माडिक साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून आम्ही निश्चितपणानं काम करणार। खरं तर आपण पाहतो की सभागृहात सर्वजण फेटे बांधलेले होते, तुम्ही मात्र राष्ट्रवादीचे लोक कोणीच फेटे बांधलेले नव्हते। काय दुःख होतं? कारण आपण पाहतो की एकीकडं महायुतीचा झेंडा महानगरपालिकेवर लागत होता, तुमच्याकडे मात्र फेटे नव्हते। फेट्याचा विषय इतका मोठा करण्यासारखा नाही। आता जसं आदिल काकांनी सांगितलं की आमचा बडा नेत्याची खंत ही आम्हाला नेहमीच राहणार आहे की तो बडा नेता आमचे जे काही आधारस्तंभ जे मानले जाणार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते जे त्यांची जी उणीव आहे त्यामुळे आम्ही खरं तर आज फेटे बांधलेले नाहीत, पण आम्ही महायुतीसोबत नक्कीच आहोत आणि कायम आता इथून पुढे देखील राहणार आहोत। आपण पाहतो की आज निवडीच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या कोणत्याच नगरसेवकांना या ठिकाणी भेटा बांधलेला नाही आहे, पण दुसरीकडं कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लागला याचा आनंद देखील असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन मिथुनचा प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।